नमस्कार मित्रांनो. आजची घटना अमरावतीची आहे. अमरावतीच्या एका छोट्या गावामध्ये सरिता राहत असते. सरिता ही 28 वर्षांची स्त्री होती, पण तिच्या पतीचं कोविडमध्ये दुःखद निधन झालेलं असतं. तिचा एकुलता एक लहान मुलगा तिच्यासोबत राहत असतो. तो आता शाळेमध्ये जात असतो. गावातच तिच्या पतीचं किराणा दुकान होतं. पतीच्या निधनानंतर ते किराणा दुकान आता सरिता सांभाळू लागली. त्यांचं किराणा दुकान हे गावाच्या मुख्य रस्त्यालगत असल्यामुळे ते चांगलं चालायचं. गावामध्येच सरिताची मैत्रीण होती विशाखा. जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा या दोघी मैत्रिणी भेटायच्या आणि त्यांच्या गप्पा रंगायच्या. असंच 4 सप्टेंबर 2025च्या दिवशी सरिताची मैत्रीण विशाखा तिच्याकडे आली आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता विशाखा तिला म्हणाली की तुझ्या घरामध्ये जो एक एक्स्ट्रा रूम आहे, एक अतिरिक्त खोली आहे, ती जर तू भाड्याने दिलीस तर तुला भाडं मिळेल. त्यातूनही तुला पैसे मिळू शकतात. ही युक्ती सरिताला पटली. ती म्हणाली, हो, हे तर मी विचारच केला नव्हता. आता मी इथे कोणी भाडेकरू मिळतो का ते बघते, म्हणजे मला त्याचेही पैसे मिळतील. आता पतीच्या निधनानंतर सरिता ही एकटीच असते. पूर्ण घराची जबाबदारी तिच्या खांद्यावर येऊन पडलेली असते. सकाळी उठल्यापासून ती मुलाची तयारी, स्वयंपाक वगैरे सगळं करते. मुलगा शाळेत गेल्यावर ती किराणा दुकानात जाते आणि आपलं काम सांभाळत असते. पण पतीच्या निधनानंतर सरिता एकटीच असते. त्यामुळे तिला एकटेपणा जाणवू लागतो. दिवसभर कामामध्ये कसा वेळ जातो ते कळत नाही. पण जेव्हा रात्र होते तेव्हा तिला तिच्या पतीची आठवण येते. तिला हा एकटेपणा सतावतो. तिला आता कोणाचं तरी प्रेम हवं होतं. ती आता कुठल्या नवीन जोडीदाराचा विचार करू लागलेली असते. पण कोण मिळेल, कधी मिळेल आणि कसा मिळेल या विचारांमध्ये ती कुठलाही पाऊल उचलत नव्हती. कारण तिला भीती होती की समोरचा व्यक्ती कसा असेल, विश्वासू असेल की नाही. पण या सर्वांमध्ये तिच्या शारीरिक आणि मानसिक इच्छा व गरजा या अतृप्तच राहायच्या. अशातच काही दिवस गेले. 22 सप्टेंबर 2025च्या दिवशी सरिता आपल्या दुकानावर होती. तिथे काही ग्राहक होते. त्यांना तिने सामान दिलं आणि त्यानंतर ते तिथून निघून गेले. तेवढ्यात अचानक संध्याकाळच्या वेळी तिथे एक ट्रक आला. ट्रकचा ड्रायव्हर उतरला आणि त्याच्या ट्रकचं टायर पंक्चर झालेलं होतं. त्यामुळे तो खूप वैतागलेला होता. तो लगेच जवळ असलेल्या सरिताच्या किराणा दुकानावर आला आणि तिथे आल्यावर तो सिगरेट मागू लागला आणि तिथेच सिगरेट पिऊ लागला. जेव्हा त्याने सरिताला पाहिलं तेव्हा सरिताच्या सौंदर्याकडे पाहून तो मोहित झाला. त्याला असं वाटलं की ही स्त्री किती सुंदर आहे. त्यामुळे तो तिच्यासोबत गप्पा मारू लागला. तो म्हणाला की आपलं नाव काय आहे, आपण गावामध्येच राहता का, तुमचा नवरा काय करतो. त्यावर सरिताने त्याला सांगितलं की माझ्या पतीचं निधन कोविडमध्ये झालं आहे आणि मी आता एकटीच आहे. आता हे ऐकून त्या ड्रायव्हरच्या मनामध्ये विचार येतो की आपलं काम सोपं झालं आहे. सरिताने त्याला विचारलं की आपलं नाव काय आहे आणि आपल्या गाडीला काय झालं आहे. तो म्हणाला, माझं नाव लखन आहे आणि मी माल घेऊन चाललो होतो, पण माझ्या ट्रकचं टायर पंक्चर झालं आहे. आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि मला कुठेही काही मदत मिळत नाही. तुम्ही माझी मदत कराल का. त्यावर सरिता म्हणाली की तुम्हाला काय मदत हवी आहे. तो लखन म्हणाला की मला आजचा दिवस तुमच्याकडे राहू द्या, मी उद्या सकाळी लगेच उठून आपल्या रस्त्याने निघून जाईन. सरिताने हे ऐकून थोडा वेळ विचार केला आणि त्याला म्हणाली की ठीक आहे, तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. तसेही माझ्या घरामध्ये एक एक्स्ट्रा रूम आहे, तिथे तुम्ही राहू शकता. संध्याकाळी ती त्याला जेवण वगैरे देते. रात्री 9:30 वाजता सरिता त्याला म्हणते की तुमचं जेवण वगैरे व्यवस्थित झालं ना, तुम्हाला अजून काही हवं आहे का. त्यावर लखन, तो ड्रायव्हर, म्हणतो की जेवण वगैरे व्यवस्थित झालं आहे. आणि आता जशी सरिता तिथून निघणार होती, अचानक तो ड्रायव्हर सरिताचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की तुम्ही खूप सुंदर दिसता, मला तुमच्यासोबत काही वेळ घालवायचा आहे. त्यावर सरिता लाजते, थोडीशी हसते आणि तिथेच उभी राहते. तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. ती नकार देते आणि लांब होते. पण तो तिला म्हणतो की मी तुम्हाला काही पैसे देईन.
तो लगेच आपल्या खिशातून 2,000 रुपये काढतो आणि तिला देतो. आता पैसा पाहून एकाच्या मनामध्ये लोभ निर्माण होतो. तिला तसाही एका जोडीदाराची आवश्यकता होती. त्यामुळे ती काहीच बोलली नाही आणि शांतपणे ड्रायव्हर जसं करत होता तसं त्याला करू दिलं. ड्रायव्हरने त्याच्या कडक हाताने सरिताला चांगलीच कुस्करून घेतली आणि तिथेच त्यांचे कार्यक्रम सुरू झाले. दोघांनी त्यांचं मन तृप्त होईपर्यंत सगळं काही केलं आणि पूर्ण रात्र त्यांनी सोबत घालवली. आता सकाळी ड्रायव्हर लवकर उठला आणि तिथून निघण्याआधी सरिताला अजून काही पैसे दिले आणि तिला सांगितलं की मला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा मी तुझ्याकडे येत जाईन आणि तुला काही पैसेही देत जाईन, त्यामुळे तुलाही फायदा होईल, असं म्हणून तो तिथून निघून गेला. आता सरिताला ज्या प्रेमाची आवश्यकता होती ते तिला मिळालं होतं, कारण तिच्या पतीच्या निधनानंतर ती अतृप्त राहायची आणि कित्येक दिवसानंतर तिला हे सुख अनुभवायला मिळालं होतं. त्यामुळे त्या दिवशी सरिता खूप खुश होती. आता परत 2 दिवसांनी तो ड्रायव्हर तिच्याकडे आला आणि त्याच प्रकारे त्यांचे कार्यक्रम सुरू झाले. आता दर दिवसाआड किंवा 2-3 दिवसांनी तो तिच्याकडे येऊ लागला आणि तिच्यासोबत रात्र घालवू लागला. काही दिवस जातात आणि लखन म्हणजे तो ड्रायव्हर आपल्या मित्रासोबत दारू पीत बसलेला असतो. त्यांची पार्टी सुरू असते. जेव्हा त्याला खूप नशा चढते तेव्हा तो आपल्या मित्राला म्हणतो की मला एक स्त्री भेटली आहे, सरिता नावाची. मला वाटेल तेव्हा मी तिच्याकडे जातो आणि मनसोक्तपणे तिच्यासोबत वेळ घालवतो. ती एवढी सुंदर आहे की काय सांगू. बरीचशी नशा झाल्यावर लखन आपल्या मित्राला तिचा फोटो दाखवतो. तो फोटो पाहून त्याचा मित्र त्याला म्हणतो की एवढी सुंदर स्त्री तुला कुठे भेटली, मलाही तिच्याकडे घेऊन चल. त्यावर लखन म्हणतो की मला आधी तिला फोन करून विचारावं लागेल. पुढे तो आपल्या मित्राला सांगतो की ती पैसेही घेते. त्यावर त्याचा मित्र म्हणतो की ठीक आहे, मी तिला वाटेल तेवढे पैसे देईन, पण या स्त्रीसोबत मला बेड शेअर करायचं आहे. त्यावर लखन लगेच सरिताला फोन करतो आणि सांगतो की माझ्या मित्राला तुला भेटायची इच्छा आहे, तर त्याला मी आज घेऊन येऊ का? त्यावर सरिता म्हणते ठीक आहे, त्याला तुम्ही आज रात्री घेऊन या. त्या दिवशी संध्याकाळी 9:30 वाजतात आणि लखन आपल्या मित्राला घेऊन सरिताच्या घरी जातो. तिथे सरिता आधी त्यांना म्हणते की आधी मला पैसे द्या. त्यावर लखन म्हणतो की तू पैशाची काळजी करू नकोस. सरिता म्हणते की थांबा, मी माझ्या मुलाला झोपवून येते. ती आतमध्ये जाते, मुलाला झोपवते आणि परत येते. त्यानंतर तिथे त्या दोघांसोबत तिचे कार्यक्रम सुरू होतात. ती त्या दोघांसोबत पूर्ण रात्र घालवते. सकाळ झाल्यावर ती त्या दोघांकडून पैसे घेते आणि ते दोघे आपल्या रस्त्याने निघून जातात. आता ड्रायव्हरच्या म्हणजे लखनच्या मनामध्ये पैशाचा लालच निर्माण होतो. तो सरिताला सांगतो की माझ्याकडे एक बिझनेस आयडिया आहे, तू लखपती होऊ शकतेस. त्यावर सरिता म्हणते की कसं काय? त्यावर तो म्हणतो की माझा एक नाही तर अनेक ड्रायव्हर मित्र आहेत आणि जर तू तयार असशील तर मी प्रत्येकाला सांगतो. ते तुझ्याकडे येतील, तुझ्यासोबत रात्र घालवतील आणि तुला पैसे देतील. ट्रक ड्रायव्हरकडे पैशाची कमी नसते, त्यामुळे तू मालामाल होऊन जाशील. आता सरिताच्या मनामध्ये लोभ निर्माण होतो. तिला वाटतं की माझ्या इच्छा व गरजा पूर्ण होतील, त्याचबरोबर मला पैसेही मिळत आहेत. त्यामुळे तिने विचार केला की येणाऱ्या लक्ष्मीला काय पाठ दाखवायची. ती म्हणते येऊ दे. सरिताने लखनला सांगितलं की मी तुला ग्राहक तर स्वीकारेन, पण त्याच्यापैकी मला 20% कमिशन द्यावं लागेल. लखन म्हणतो ठीक आहे. सरिता म्हणते की ठीक आहे, तू कमिशन घे, पण एका ग्राहकामागे मला किमान 3,000 रुपये पाहिजेत. तो म्हणतो ठीक आहे. आणि अशा प्रकारे आता लखनने आपल्या मित्रांनाही सरिताबद्दल सांगितलं आणि त्यांना तिच्याकडे पाठवायला सुरुवात केली. 22 ऑक्टोबर 2025च्या दिवशी सरिताची मैत्रीण पुन्हा तिला भेटते आणि त्यांच्या गप्पा सुरू होतात. विशाखा सरिताला म्हणते की आजकाल तू खूप खुश दिसते आहेस, काय झालं आहे? आणि तुझ्याकडे खूप सारा पैसाही आल्यासारखा वाटत आहे. कारण आता सरिता नेहमीच मेकअप करून नवीन कपड्यांमध्ये दिसत असते. त्यामुळे विशाखा तिला म्हणते की काय झालं आहे, तू आजकाल खूप खुश दिसतेस आणि तुझ्याकडे खूप पैसा आला आहे असंही वाटतं. त्यावर सरिता तिला सगळा प्रकार सांगते. तिला वाटतं की ही माझी मैत्रीण आहे, हिला नाही तर मी कोणाला सांगणार.
आणि तसंही म्हणतात ना, स्त्रियांच्या पोटामध्ये कुठलीही गोष्ट राहत नाही. ती विशाखाला म्हणते की मी अशा प्रकारचं काम करते. तुझी जर इच्छा असेल तर तूही हे करू शकतेस. यामध्ये खूप पैसा मिळतो. आता हे ऐकून विशाखाला खूप राग येतो. ती म्हणते, तू हे काही काम सुरू केलं आहेस, असं काही करू नकोस. तिला खूप राग येतो आणि ती तिथून निघून जाते. विशाखा तिच्या घरी जाते. जसं स्त्रियांच्या पोटामध्ये कुठलीही गोष्ट राहत नाही, तसं तिलाही होतं. तिला वाटतं की ही गोष्ट कोणाला सांगावी की नाही, आणि त्यामुळे ती लगेच आपल्या नवऱ्याला सांगते की गावामधली माझी जी मैत्रीण आहे सरिता, तिने अशा प्रकारचं काम सुरू केलं आहे. तिच्याकडे काही ड्रायव्हर येतात आणि ते तिला काही वेळ सोबत घालवण्यासाठी पैसे देतात. आता हे ऐकून तिच्या नवऱ्याच्या मनामध्ये वासना जागृत होते. त्याने सरिताला आधी पाहिलं होतं की सरिता किती सुंदर स्त्री आहे. पण गावातल्या स्त्रीला असं काही चुकीचं बोललं तर आपलं गावामधील नाव खराब होईल. या भीतीमुळे त्याने तिला कधी काही बोललं नव्हतं. पण तोही तिच्या रूपावर घायाळ झाला होता. आता त्याला वाटतं की आज संधीचं सोनं करायला पाहिजे. त्याच रात्री तो आपल्या पत्नीला विशाखाला म्हणतो की शेतामध्ये मला काही काम आहे, त्यामुळे मी थोड्या वेळानंतर येतो. तो तिथून निघतो आणि सरळ सरिताच्या घरी जातो. सरितानी दार उघडलं तर विशाखाचा नवरा तिच्यासमोर उभा असतो. ती त्याला विचारते की काय झालं, माझी मैत्रीण विशाखा ठीक आहे ना? तो म्हणतो की मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. ती म्हणते ठीक आहे, आतमध्ये या. तो तिला म्हणतो की मला सगळं माहिती आहे तुझं काय काम सुरू आहे. तू असं काम का बरं सुरू केलं आहेस? हे चुकीचं आहे. तुला हे बंद करावं लागेल. त्यावर ती म्हणते की काय करू, पोटा पाण्यासाठी करावं लागतं. त्यावर तो म्हणतो की तू जर हे बंद नाही केलंस तर मी तुझं नाव अख्ख्या गावाला सांगून टाकेन आणि पूर्ण गावामध्ये तुझी बदनामी होईल. त्यावर सरिता त्याला विनंती करू लागते, विनवणी करू लागते की कृपा करून असं काही करू नका. त्यावर तो म्हणतो की एक अट आहे. जर तू माझ्यासोबत वेळ घालवशील, मला सगळं काही करू दिलंस, तर मी तुझं नाव कोणालाही सांगणार नाही. त्यावर ती म्हणते ठीक आहे. वाहत्या गंगेमध्ये तुम्हीही हात धुवून घ्या. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण कृपा करून माझं नाव कोणालाही सांगू नका. आता हे ऐकून विशाखाचा नवरा सरिताला तिथेच घेतो आणि आज चांगला अर्धा एक तास तिचा घाम काढतो आणि तिथून तो आपल्या घरी निघून जातो. आता विशाखाच्या नवऱ्याने चालाखीने सरितासोबत हे सगळे कार्यक्रम करायला सुरुवात केलेली असते. सरिता घाबरलेली असताना तिच्यासोबत तो वेळ घालवू लागतो आणि तो अशाच प्रकारे 3-4 दिवसाआड तिच्याकडे येऊसू लागतो आणि तिच्यासोबत हे सगळं करत राहतो. असेच काही दिवस जातात आणि सरिता आता खूप मालामाल होत असते. तिचे ग्राहकही वाढत असतात आणि तिच्याकडे पैसाही खूप येत असतो. बघता बघता आता नोव्हेंबर महिना येतो. तारीख असते 11 नोव्हेंबर 2025. त्या दिवशी सरिता दुकानामध्ये होती आणि तिच्या दुकानामध्ये काही ग्राहक आलेले होते. तेव्हाच अचानक तिच्या पोटामध्ये खूप त्रास सुरू होतो. पोटदुखीमुळे तिला चक्कर येऊ लागते. त्यामुळे तिने थोडा वेळ आराम केला आणि दुकान बंद केलं. त्यानंतर ती शहराकडे डॉक्टरांकडे जाते. डॉक्टर तिच्या काही तपासण्या करतात आणि तिला सांगतात की उद्या येऊन तुझे रिपोर्ट घेऊन जा. दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबरच्या दिवशी ती परत डॉक्टरांकडे जाते. डॉक्टर जे तिला सांगतात ते ऐकून ती घाबरून जाते, कारण डॉक्टर तिला एक धक्कादायक माहिती देतात. डॉक्टर तिला विचारतात की तू कुठल्या पुरुषांसोबत काही वेळ घालवला होता का? त्यावर सरिता म्हणते की हो, काही ड्रायव्हर मित्र आहेत, त्यांच्यासोबत मी वेळ घालवला आहे. त्यावर डॉक्टर म्हणतात की त्यांच्याचमुळे तुला एक मोठा आजार झाला आहे. ते म्हणतात की तुला HIV एड्स झाला आहे. हे ऐकून सरिता घाबरून जाते आणि तिथेच ती रडू लागते. ती डॉक्टरांना सांगते की जेव्हाही ते ड्रायव्हर यायचे तेव्हा त्यांनी प्रोटेक्शन वगैरे वापरलं होतं. त्यावर डॉक्टर म्हणतात की कधी-कधी प्रोटेक्शन फाटलेलं असू शकतं, त्यामुळेही असं झालं असण्याची शक्यता आहे. कधी काय होईल हे सांगता येत नाही, पण आता तुला झालं आहे.
आणि तू ज्यांच्यासोबत वेळ घालवला आहेस त्यांनाही हा आजार होण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनाही तपासणी करून घ्यायला सांग. डॉक्टर तिला काही औषधं लिहून देतात. ती दुःखी मनाने औषधं घेते आणि आपल्या घरी परत येते. आता जेव्हा ती घरी येते तेव्हा तिची मैत्रीण विशाखा तिला भेटते. विशाखा तिला विचारते, "काय ग सरिता, काय झालं तुझी तब्येत? खूपच खराब दिसते आहे." त्यावर सरिता रडू लागते आणि तिने घडलेला सगळा प्रकार आपल्या मैत्रिणीला म्हणजे विशाखाला सांगितला. ती सांगते की मला भयंकर आजार झाला आहे. हे ऐकून तिची मैत्रीण विशाखा तिच्यापासून दूर होते आणि तिला म्हणू लागते की तुला मी आधीच सांगितलं होतं की अशा प्रकारचं काहीही करू नकोस, पण तू माझं ऐकलं नाहीस. विशाखा घरी जाते आणि आपल्या नवऱ्याला घडलेला सगळा प्रकार सांगते. हे ऐकून तिच्या नवऱ्याच्या तर कपाळातच जातात, कारण त्याने सरितासोबत वेळ घालवलेला असतो. तो लगेच शहराकडे डॉक्टरांकडे जातो आणि आपली तपासणी करून घेतो. दुसऱ्या दिवशी त्याला रिपोर्ट मिळतो. त्या रिपोर्टमध्ये असं समजतं की त्यालाही हा आजार झालेला आहे. हे कळल्यावर त्याला सरिताचा खूप राग येतो. त्याला असं वाटतं की ह्या स्त्रीमुळे माझं जीवन बर्बाद झालं आहे. त्याच्या मनामध्ये सरिताबद्दल खूप राग येतो. तो जसा घरी येतो तसाच घरामधून काही हत्यार घेतो आणि सरिताच्या घरी जातो. सरिता आपल्या घरामध्ये झोपलेली असते. तो तिथे जातो आणि तिच्यावर हल्ला करतो आणि तिला तिथेच संपवतो. तिथून पळून न जाता तो सरळ पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तिथे सांगतो की मी सरिताचा जीव घेतला आहे. पोलीस जेव्हा त्याला विचारतात की तू असं का केलं, तेव्हा तो सांगतो की सरितामुळे मला आजार झालेला आहे आणि त्यामुळेच मी तिचा जीव घेतला. पोलीस घटनास्थळी जातात. सरिताचा मृतदेह ताब्यात घेतात आणि तपासाला सुरुवात करतात. अशा प्रकारे 3 जणांचे आयुष्य कायमचे उद्ध्वस्त झाले. मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.